यांच्यातील तणाव अधिकच वाढताना दिसतोय। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा परिणाम इराणच्या 24 प्रांतांवर झाला आहे, तर या युद्धात 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे। आता या युद्धानंतर नेमके काय पडसाद उमटलेत याचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर संयुक्त हवाई हल्ले करत इराणच्या 30 पेक्षा जास्त शहरांना लक्ष्य केलंय। त्यानंतर इराणने देखील ऑपरेशन फतेह जंग अंतर्गत पश्चिम आशियातील 8 पेक्षा अधिक देशांवर हवाई हल्ले करत पलटवार केलाय। इराणने दुबई आणि अबुधाबीला देखील लक्ष्य केलंय। जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफावरही इराणनं अण्वस्त्रांचा हल्ला केलाय। त्यामुळे पर्यटकांना आणि रहिवाशांना बाहेर काढून ही इमारत आता रिकामी करण्यात आली आहे। दुबईतील पाम जुमेरा परिसरातील पंचतारांकित फेअरमॉन्ट द पाम या हॉटेलवरही इराणनं हल्ला केलाय। आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसतायत। शहरातील नागरिकांनी आकाशात क्षेपणास्त्रे वेगाने जाताना पाहिल्याचं सांगण्यात येत आहे। हवाई हल्ल्यांमुळे दुबईत आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या दृष्टीने देशभरातून दुबई आणि अबुधाबीला जाणारी अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह अनेक लोक हे दुबईच्या विमानतळावर अडकून पडले, तर देशभरातील दुबई आणि अबुधाबीला जाणारी अनेक विमानं रद्द देखील करण्यात आली आहेत। Hello all, we are Indira students. We were here for international tour, educational tour. Today our flight was scheduled, but it got cancelled due to the war situation. We are safe here in the hotel. We have provided with all the meals and facilities, so no need to worry there. We will be back soon to India. Same with that. We believe on our India leadership. We are safe here, so thank you. अभी तो हम आए उत्तर प्रदेश आए, अभी जा रहे थे, अब दुबई जा रहे थे। क्या हुआ? अभी फ्लाइट कैंसिल है तो क्या करेंगे। कितने लोग जाएंगे? अभी 15-20 लोग हैं। कैसी मुश्किलें आए? एंड मोमेंट पे जब ऐसा होता है मतलब आपको तो पता ही कैसे मतलब होता है, कामगार आदमी कैसा क्या फील करेगा। एयरलाइंस की ओर से कुछ बोला गया आपको? हाँ बोले हैं, वेट करो, कोई मतलब वो है तो बताते हैं, हम बोलते हैं आपको। सर, आपका नाम बताइए। नीतीश कुमार यादव। आप कहाँ से हो और कहाँ जा रहे हैं? मैं भी यूपी से हूँ, दुबई के लिए जा रहे हैं घूमने के लिए। अभी तो फ्लाइट कैंसिल है, पता लग रहा है कि उधर में कोई हमला चल रहा है, यही बात है। अभी हम लोग परेशानी में थोड़ा है, कोई बात नहीं है, इसके लिए थोड़ा होता है। या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर कोणते मोठे परिणाम दिसू शकतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता, इंधन, वाहतूक, अन्नधान्य आणि औषधांच्या दरवाढीच्या परिणामामुळे सर्वच देशात महागाई वाढू शकते। युद्ध वाढल्यास लेबनन, यमेन सारख्या देशांपर्यंत संघर्ष पसरू शकतो। होर्मुझ समुद्राधुनीत अडथळा निर्माण झाल्यास जगातील सुमारे 20% तेल व्यापारावर परिणाम होईल। युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात। ऊर्जा व तेल क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी चढ-उतार होण्याची शक्यता आहे। मध्य पूर्वेतील संघर्ष फक्त इराण आणि इस्रायल पुरता मर्यादित राहिला नाही। इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढण्याच्या शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे। हा संघर्ष आता केवळ इराण आणि इस्रायल पुरता उरलेला नाहीये, कारण इराणने काल जवळपास 7 देशांवरती आक्रमण केलेले आहेत। या देश प्रामुख्याने तेल उत्पादन करणारे, तेलाची निर्यात करणारे आहेत। त्याच्यामध्ये कुवेत आहे, बहरीन आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे। हे प्रामुख्याने तेलाचे उत्पादन करणारे, विशेष करून LNGची निर्यात करणारे आहेत। भारत आपल्या गरजेच्या 50% तेल आजही आखातामधनं आयात करतो आणि भारताचं जे तेल आहे ते बेसिकली स्टेट ऑफ हार्मुझमधनं येतं। ही शक्यता भविष्यामध्ये नाकारता येत नाही की कदाचित इराण पुरस्कृत ज्या प्रॉक्सीज आहेत किंवा ज्या संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हौती असेल, यांच्याकडनं स्टेट ऑफ हार्मुझमधल्या ऑइल टँकर्सवरती अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे सौदी अरेबिया असेल किंवा कतार असेल किंवा बहरीनमधल्या ज्या तेलाच्या खाडी त्यावरती देखील अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर तसं घडलं तर कदाचित जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती या भडकण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम भारताला सहन करावे लागतील। दुसरा मुद्दा असा आहे की आज जवळपास 70 लाख भारतीय या आखातामध्ये राहतात आणि त्यांचा सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। जवळपास 13 देशांनी ॲडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी। जर हा संघर्ष परत चिघळला, नुकतंच दुबईच्या एका 5 स्टार हॉटेलवरती देखील अटॅक करण्यात आला, सिव्हिलियन याच्यावरती अटॅक करण्यात आला, जर हा संघर्ष चिघळला तर भारताला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागू शकतं आपल्या नागरिकांचं। त्यामुळे आपल्यासमोरचा तो सेकंड मोठं चॅलेंज आहे असं आपल्याला म्हणता येईल। अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खेमेनी यांचं संपूर्ण कुटुंब ठार झालंय। त्यानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय।
खेमेनेई यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीर आणि इतर देशांमध्ये अमेरिकेविरुद्ध निदर्शनं करण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या कराचीत अमेरिकेचा निषेध नोंदवत अमेरिकन दूतावासाची तोडफोड करत आग लावण्यात आली आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांकडून गोळीबारही करण्यात आलाय. यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव कमी न झाल्यास तिसरं महायुद्ध होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील याचा परिणाम जाणवू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी, पुणे.